नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण जर गत वर्षाचा विचार केला तर शेतकऱ्याला आसमानी प्लस सुलतानी संकटांचा सामना करावा लागला। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे राज्यात सर्वप्रथम दुष्काळ पडला, इकून तिकून जर शेतकऱ्यांनी पिकं जगवलीच तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे अतिवृष्टीमुळे आणि नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। परंतु या सर्वातून शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत ही कोणतीच मिळाली नाही मित्रांनो। परंतु मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणते 40 तालुके शेतकरी मदतीसाठी घोषित करण्यात आले जे दुष्काळी मदत मिळणार आहे आणि त्या तालुक्याला सरासरी किती रक्कम मिळणार आहे। चला तर नमस्कार बांधवांनो, 40 तालुक्यातील शेतकऱ्यांचा आता दुष्काळ जाहीर करण्यात आला मित्रांनो। हेक्टरी त्याला 22,500 रुपये महाराष्ट्रात यावर्षी सरासरी इतका पाऊस मिळाला नाही मित्रांनो, त्यामुळे आता हेक्टरी त्यांना 22,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। परंतु मित्रांनो, त्या ज्या 40 तालुक्यांमध्ये अति नुकसान झाले दुष्काळामुळे त्या 40 तालुक्यांची लिस्ट आपण व्हिडिओच्या शेवटमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा तालुका आहे का नाही हे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आपण बघू शकतो या 40 तालुक्यांना मिळणार मित्रांनो आता हेक्टरी 22,500 रुपये। यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे याची यादी आपण या व्हिडिओमध्ये शेवटी मित्रांनो बघणार आहोत। परंतु मित्रांनो, आता तुम्हाला माहिती आहे जर ज्या शेतकऱ्यांचा या तालुक्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता कोणकोणत्या उपाययोजना ह्या मिळणार आहेत आणि त्या शेतकऱ्यांना किती निधी आणि किती प्रमाणात आणि कोणत्या स्वरूपात ट्रिगर 1 ट्रिगर 2 नुसार निधी मिळणार आहे ही माहिती मित्रांनो आपण आता या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की जे 40 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती अतोनात वाढलेली आहे मित्रांनो। त्या परिस्थितीमध्ये आता दरम्यान जर आपण खरीप हंगाम 2023चा जर विचार केला मित्रांनो, जर हंगामाचे मूल्यांकन करायचे म्हणल्यास मदत प्रणालीद्वारे करण्यात आलेले आहे मित्रांनो। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये आपण जर सोलापूर जिल्हा एक बघितला मित्रांनो तर त्याच्यातील 5 तालुक्यांमधील राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर 1 व ट्रिगर 2 मित्रांनो आता लागू सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या शेतकऱ्यांना जे 40 तालुके आहेत या शेतकऱ्यांना आता ही मदत मित्रांनो आर्थिक मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे मित्रांनो, ती पण 22,500 रुपये। जर आपण ट्रिगर 2 लागू झालेल्या तालुक्याच्या क्षेत्रीय सर्वेक्षणानुसार जर आपण बघितलं मित्रांनो, महाराष्ट्र राज्य संवेदन उपाययोजना केंद्र नागपूर मित्रांनो यांच्याद्वारे जर बघितलं आपण यांच्या वतीने तयार केलेल्या महामदत ॲपचा वापर मित्रांनो ट्रिगर 2 साठी करण्यात येतो आणि ह्या ॲप मित्रांनो सांगतं की हे जे तालुका आहे हे ट्रिगर 1 मध्ये आहे का ट्रिगर 2 मध्ये आहे। तर आपल्या राज्याचा जर आपण विचार केला तर 40 तालुके आता ट्रिगर 2 मध्ये मित्रांनो या ॲपने घोषित केलेले आहे मित्रांनो। ते 40 तालुके कोणते हे जर आपण बघायचा विचार केला तर मित्रांनो चला तर आता आपण बघूया की 22,500 रुपये हे कोणत्या 40 तालुक्यांना मिळणार आहे मित्रांनो। जर आपण त्याचा विचार केला तर एक नंबर जर बघितला आपण तर उल्हासनगर, नंतर शिंदखेडा, त्याचबरोबर नंतर मित्रांनो आपण जर पुढे बघितलं तर नंदुरबार, त्याच्यानंतर जर आपण नंतरचा तालुका बघितला तर मालेगाव आणि नंतरचा जर बघितला आपण तर सिन्नर। त्याच्यानंतर आपण जर पुढचे तालुके जर बघितले मित्रांनो तर त्यामध्ये सर्वात पहिला तालुका आहे तो म्हणजे येवला। या तालुक्यांना मित्रांनो मदत ही 22,500 मिळणार आहे। त्यानंतर बारामती, जर आपण पुढे गेलो तर तिकडे मित्रांनो दौंडच्या नंतर जर आपण जर विचार केला तर दौंडच्या नंतर इंदापूरच्या नंतरचा जो तालुका आहे मित्रांनो तो आहे मित्रांनो मुळशी। त्यानंतरचा जर तालुक्यांचा आपण विचार केला मित्रांनो की ह्या तालुक्यांना सुद्धा 22,500 रुपये मिळणार आहे आर्थिक मदत मित्रांनो हेक्टरी। तर आपण एक तालुका बघितला तर पुरंदर, त्याच्यानंतरचा जर तालुका बघितला आपण तर शिरूरच्या नंतरचा जर तालुका आपण बघितला तर बार्शीच्या नंतर माडाच्या नंतर सांगोलाच्या नंतर बेल्ले, नंतर करमाळा, नंतर माळशिरस आणि नंतरचा जर तालुका बघितला तर तो आहे अंबड। आणि यानंतर जर आपण पुढच्या स्लाइडमध्ये आपण जर बघितलं तर तो आहे एक बदनापूर, त्यानंतर भोकरदन, मंठा, खानापूर, शिराळा, वाई, गडहिंग्लज। त्याच्यानंतर जर आपण पुढे बघितलं मित्रांनो जालना, कडेगाव, मिरज, खंडाळा, हातकणंगले आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद। त्यानंतर जर आपण पुढचं जर बघितलं मित्रांनो तर पुढचा तालुका मित्रांनो धारूर, त्यानंतर रेणापूर, त्यानंतर धाराशिव, त्याच्यानंतर बुलढाणा, त्याच्यानंतर वडवाणी, त्याच्यानंतर लोहरा, त्याच्यानंतर जर आपण मित्रांनो बघितलं त्याच्यानंतर आहे वार्शीच्या नंतर जर बघितलं आपण लोणार। तर मित्रांनो ह्या तालुक्यांना आता ही आर्थिक मदत मित्रांनो 22,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। धन्यवाद।